नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे बुधवार, तर आम्ही आज चेवना आणलेला आहे। तर चेवना म्हणजे छोटे छोटे मासे असतात आणि ते मी साफ करून घेतलेले आहेत आणि 5-6 वेळा छान धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। तर हे साफ कसे करायचे, तर ह्याचं डोकं आणि शेपटीकडचा भाग असतो तो काढायचा फक्त। आणि अशा प्रकारे मी हे सगळे साफ करून घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत। आणि हे बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, लसूण आणि कोथिंबीर आणि आपले जे बेसिक मसाले असतात ते लागणार। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल छान गरम झालेलं आहे, यामध्ये मी आता ठेचलेला लसूण घालते 5-6 पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा। इथे कांदा मी मोठा कांदा घेतला, बारीक चिरून घेतलेला आहे। त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि आता कांदा लसूण आपण छान परतून घेऊया। त्यामध्ये घालते मी हळद घालून पण मी छान परतून घेतलं आणि आता यामध्ये मसाला घालून घेते। आपला जो रोजचा वापरातला मसाला असतो तो 1.5 चमचा मसाला घातलेला आहे। आणि आता मी याच्यामध्ये हा चेवना साफ करून धुवून घेतलेला आहे तो घालून घेते। बघा, फार असं ढवळत राहायचं नाही, तो छोटी मच्छी आहे, छोटे मासे आहेत ना, कुचकरतात ते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी। आता याच्यामध्ये कोकम घालते आणि मीठ घालते। यामध्ये घालते 5-6 कोकम आणि चवीपुरतं मीठ घालून घेते। तर एकदा असं अलगद हलक्या हाताने ढवळून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। शिजायला फार वेळ लागत नाही, लगेच शिजतो। हे बघा, चेवना तयार आहे आणि खूप जास्त वेळ शिजायला लागत नाही, अगदी 5 मिनिटात तो शिजतो। आणि आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घालते। अशा पद्धतीने मी चेवना बनवलेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा। धन्यवाद।